नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नागाची पडी वाघाने घेतली उडी, वाघाचा पाय गया दमल्या लय, एक गाय कोशी पाण्यात बसल्या म्हशी, एका म्हशी शिंग दिवाळीला भिंग, भिंगात होता फोटू त्याच्या संग झटू, झटता झटता आलं नाग घेऊन पळालं। वशी गावात पुन्हा उजळली दिवाळीची जुनी परंपरा, घरोघरी जाऊन नागपूजनाची प्रथा साजरी। वाळवा तालुक्यातील वशी येथे दिवाळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करत घरोघरी जाऊन नागपूजनाची प्रथा पुनर्जीवित करण्यात आली। श्री भैरवनाथ दीपावली नागराज उत्सव मंडळाच्या पुढाकाराने या प्राचीन परंपरेला नवसंजीवनी मिळाली आहे। पूर्वी या गावात दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक घराघरात नागपूजनाची प्रथा होती, मात्र काळाच्या ओघात आणि आधुनिक जीवनशैलीमुळे ही परंपरा विस्मृतीत गेली होती। यंदा मात्र गावातील वयोवृद्धांनी तरुण मंडळींनी एकत्र येत ही सुंदर परंपरा पुन्हा सुरू केली। या प्रथेच्या मागील आख्यायिका सांगताना वशी गावचे ग्रामस्थ अधिकराव पाटील म्हणाले, एकेकाळी दृष्ट नावाच्या राष्ट्रात एक राजा आजारी पडल्याने प्रजेने दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला। मात्र राणीला राजवाड्यासमोर नाग दिसला आणि तिने त्याची पूजा केली। त्यानंतर राजाने आज्ञा दिली की सर्वांनी घरोघरी नागाची पूजा करावी। तेव्हापासून या परंपरेची सुरुवात झाली, असं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमावेळी गावातील मारुती पाटील, आनंदा पाटील, माणिक पाटील, रघुनाथ माने, अधिक पाटील, बजरंग जाधव, दत्तात्रय बावचकर, अशोक सुतार, उदय देशमुख, दिगंबर जाधव, बाबासो बावस्कर, आनंदा पवार, सुनील कांबळे, संजय गुरव, विजय गुरव, प्रदीप थोरात यांच्यासह अनेक ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले। दिवाळीच्या या पारंपरिक सणाला गावकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद पाहून वातावरणात आनंद, ऐक्य आणि श्रद्धेची लहर निर्माण झाली आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। नागाची पडी वाघाने घेतली उडी, वाघाचा पाय गया दमल्या लय, एक गाय कोशी पाण्यात बसल्या म्हशी, एका म्हशी शिंग दिवाळीला भिंग, भिंगात होता फोटू त्याच्या संग झटू, झटता झटता आलं नाग घेऊन पळालं। दिन दिन दिवाळी गाय मचवाळी, गाय मचव रंग बाशिंग नवरंग, बाशिंग कुणाचं लक्ष्मणाचं, गुळुंग गुळुंग आठ मशा नऊ म्हशी, दहा गया इथं दुप्त कोण काय, आमच्या नागाला शेर अधिकराव वळकू पाटील माझं नाव। आमच्या वशी गावामध्ये दिवाळीच्या पारंपरिक नागपूजन घरोघरी जाऊन आम्ही केलेलं असते। त्या पद्धतीनं आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं पहिली लहान मुलं करत होती, त्याने तो सगळा ह्या मोबाईलच्या युगामध्ये ती सगळं बंद केलं आणि आता आम्ही एक पिढी जी आमची आहे आता 50-60 वर्षाची, त्या पिढीनं ही जोपासना तरुण पिढीसाठी उत्स्फूर्त त्यासनी साथ देण्यासाठी आम्ही ही व्हिडिओ करीत आहे। आणि ह्या नागदेवतेची पूजा म्हणजे दृष्ट राष्ट्रात एक राजा होता, तो राजा अतिशय आजारी होता। आजारी असल्यानंतर त्या राणीनं सांगितलं की महाराज, आज आपली प्रजा दिवाळी करू शकत नाही, मेणबत्त्या पंत्या लावू शकत नाही, कारण त्याचं की राजा आजारी होता। राजानं राणीला सांगितलं की महासाहेब, तुम्ही जाऊन जनतेला सांगा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ही दिवाळी केलीच नाही। आणि राणी बाहेर येताच राजवाड्यापुढं राणीला तिथं नाग दिसाला। नाग दिसाल्यानंतर त्या नागाची पूजा पहिल्यांदा त्या राणीनं केली आणि परत पुन्हा राजानं आदेश सोडला की जनतेला घरोघरी जाऊन नागाची, जिवंत नागाची पूजा करा। त्याच पद्धतीनं आम्ही नागाची मूर्ती तयार करून ह्या मूर्तीची घरोघरी जाऊन पूजा करीत आहे। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।